तर हा लुक मी कसा क्रिएट केला हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो, मी पूजा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तो माझा स्पेशल माझ्या सख्यांसाठी आहे. तर यस, गुढीपाडवा येतो आणि गुढीपाडव्यासाठी मी 2 सुंदर अशी लुक क्रिएट करणार आहे आज. भरपूर कामं असतात गुढीपाडव्या दिवशी आपल्याला आणि आपल्याला तयार होण्यासाठी जास्त वेळ नसतो. सो पहिला लुक जो आहे तो मी एकदम नॅचरल आणि पटकन होणार, अतिशय 15 ते 20 मिनिटामध्ये होणार आहे. आणि सेकंड लुक जो आहे, जर वेळ आपला व्यवस्थित आपल्याला पुरेपूर वेळ भेटला तर सेकंड लुक जो आहे तो मी महाराष्ट्रीयन करणार आहे. सगळ्यात आधी मी साडी वेअर करून येते रेडी होऊन, जी की पहिली साडी असणार आहे सिंपल नॅचरल लुकसाठी. सो भेटूया आपण. ही साडी माझी सिंगल कलरची आहे, त्यामुळे मी ब्लाऊज जे आहे ते कॉन्ट्रास्ट घातलेला आहे. मॉइश्चरायझर, माझी स्किन खूप ड्राय आहे त्यामुळं मला मॉइश्चरायझर मस्ट आहे. तर मॉइश्चरायझर अप्लाय करून झाल्यानंतर कलर करेक्टर यूज करणार. जिथं जिथं डार्क स्पॉट्स झालेले आहेत तिथे तिथं आपल्याला कलर करेक्टरचा यूज करायचा आहे. तर आपल्याला पूर्ण नॅचरल लुक क्रिएट करायचं आहे, त्यामुळं आपल्याला जास्त प्रोडक्ट सध्या या लुकवरती अप्लाय करायचे नाहीत. आणि आता डायरेक्टली मी फाउंडेशन यूज करणार. मेकअप करण्यासाठी आपल्याकडे 4 बेसिक प्रोडक्ट असलेच पाहिजेत. त्यातलं एक म्हणजे फाउंडेशन. आपल्या स्किन टोननुसार फाउंडेशन चूज करायचं. जास्त ब्राईट शेडही असू नये, जास्त लो शेडही असू नये, डार्क शेडही असू नये. आपल्या स्किन टोनला मॅच होणारं फाउंडेशन हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर दुसरं आहे लिपस्टिक आणि तिसरं म्हणजे काजळ. फोर्थ आहे कॉम्पॅक्ट पावडर. कॉम्पॅक्ट पावडर म्हणा किंवा लूज पावडर म्हणा, आपलं पूर्ण मेकअप झाल्यानंतर त्याला सेटल करण्याचं ते एक छान काम करतं. तर एवढ्या अशा प्रोडक्टमध्ये आपण छान असा मेकअप करू शकतो. फक्त योग्य आपल्याला त्याचा वापर कसा करायचा याची आपल्याला माहिती असली पाहिजे. मी इथे फाउंडेशन आणि माझी प्रत्येक प्रोडक्ट स्किनवरती अप्लाय करण्यासाठी स्पंजचा वापर करते. तुम्ही ब्रशचा करू शकता किंवा हाताने, सगळ्यात बेटर. तर यस, आपलं छान असं फाउंडेशन स्प्रेड झालेलं आहे. बेस खूप इम्पॉर्टंट आहे, कारण स्किन टाईपनुसार प्रायमर किंवा कन्सिलर किंवा मॉइश्चरायझर याचा वापर तुम्ही करू शकता. ड्राय स्किन आहे माझी, तर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या 2 गोष्टी मी आधी अप्लाय करते ॲज अ बेस. तर मेकअप यासाठी इम्पॉर्टंट आहे की आपल्याला स्वतःला छान रिप्रेझेंट करता यावं. फाउंडेशन वगैरे लावून झालेलं आहे आणि आता लास्ट आहे आपलं कॉम्पॅक्ट पावडर. आपण नॅचरल लुक ठेवतो त्यामुळे जास्त आपण हेवी काही आता करणार नाही. तर मी हे लॅक्मेचं लूज पावडर यूज करते. आपण थोड्याशा आयब्रो सेट करून घेऊया. ज्यावेळेस तुम्ही आयब्रो पेन्सिल अप्लाय करा त्यावेळेस इथून स्टार्ट पॉईंट पासून कधीच आयब्रो पेन्सिल अप्लाय करायची नाही, कारण एक छान नॅचरल लुक येतो. नाही तर ते आपल्याला चटकन दिसून येतं की आपल्या आयब्रो जे आहेत ओव्हर कलर झालेले आहेत. तर आयब्रो जे आपले सेट झालेले आहे, लुक तयार झालेला आहे आपला. आता फक्त आपल्याला ज्वेलरी वेअर करायची. या माझ्या मोस्ट फेवरेट इयरिंग्स आहेत. खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं पण असेल. रेड कलरची माझी साडी आहे, तर या साडीवर सूट होण्यासाठी लाईट रेड कलर करूया आपण. शुगरची लिपस्टिक. तर लिपस्टिक आपली छान सेट झालेली आहे. लॉंग यासाठी की आपलं जे नेकलेस आहे ते मिड लेंथ आहे, त्यामुळं मी मंगळसूत्राची जी हाईट आहे ती जास्त लांब ठेवलेली आहे. सो यस, आपला फर्स्ट नॅचरल लुक जो आहे तो आपला तयार झालेला आहे. बांगड्या विसरलेल्या आपण. सो मी साडीला मॅच होईल अशा या रेड बांगड्या वेअर करते. दिस इज आवर फायनल लुक. तुम्हाला हा लुक कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अतिशय कमी प्रोडक्टमध्ये मी हा मेकअप केला आहे. तुमच्याकडे जर फाउंडेशन कॉम्पॅक्ट पावडर असेल दॅट्स इनफ फॉर अ नॅचरल लुक. इथं मी आणखी एक गोष्ट ऍड करणार आहे, ती म्हणजे नथ. तर ही जी नथ आहे ती मी स्वतः तयार केली आहे. सो यस, ही नथ छान दिसते, कारण हा आपला गुढीपाडवा लुक आहे. तर गुढीपाडव्याचा लुक विदाउट नथ कम्प्लीट होऊ शकत नाही.
साडीवरचा आपला असणार आहे सेकंड लुक, जो की मी प्रॉपर महाराष्ट्रीयन करणार आहे. सो त्यासाठी आपल्याला हा आधीचा थोडा मेकअप आपल्याला वाईप अप करावा लागणार आहे. फाउंडेशन आणि ब्लश मी एकदाच अप्लाय करते. तर आय शॅडोसाठी मी ब्लशचा यूज करणार आहे. आयलाइनर आपला अप्लाय करून झालेलं आहे. हाफ मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला ज्वेलरी वेअर करायची. ही चंद्रकोर जे आहे ते इयरिंग्स यूज करते. तर हे मी हायलायटर यूज करते, जे की गोल्डन शेडचं आहे, आयकॉनिक लंडनचं. हे विभाग माझा झोपी गेलेला आहे, त्यामुळे मला इतका वेळ मेकअप करता आला, पण तो आता उठला असं मला फटाफट आवरावं लागणार आहे. तर येस, मेकअप आपला तयार झालेला आहे. हा स्पेशली आहुने माझ्यासाठी आणून दिलाय. आपले फायनल 2 लुक कंप्लीट झालेले आहेत. तर तुम्हाला हे दोन्ही लुक कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हीही ट्राय करा नक्की. डोंट फॉरगेट टू शाईन ऑन गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा टू ऑल ऑफ यू. इथंपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, आणि भेटूया आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी.